नमस्कार सगळ्यांना. आज आहे 22 जून 2024 आणि आपण सहयोग विवाह कट्टा हे जे कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवली यांच्यातर्फे चौथा शनिवार आपण ऑनलाईन मीटिंग घेतो सर्व विवाह इच्छुक मुलं मुली आणि पालकांचं. खरं म्हणजे आपल्याकडे शेकड्यानी स्थळं आहेत आणि आम्ही दुसरा शनिवार डोंबिवलीमध्ये प्रत्यक्ष भेटीसाठी ठेवतो, असंच संध्याकाळी 4 ते 7, आणि चौथा शनिवार हा ऑनलाईन साठी ठेवतो. एक असं निदर्शनात येतं की आपल्या स्वतःच्या लग्नासाठी किंवा आपल्या घरातल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी एक उत्साह असायला पाहिजे, जिज्ञासा असायला पाहिजे, शोध घेत राहिलं पाहिजे किंवा एक मिशन म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. जसं आपल्या मुलामुलींना ऑफिस मध्ये एखादं टास्क दिलं जातं टाइम बाउंड की हे इतक्या काळात पुरं करायचं, तसं जर आपण हा विषय घेतला तर ही उपस्थिती एवढी कमी दिसणार नाही. कारण जितकी संख्या जास्ती तितका हा विषय फार सहजतेने सुटणार आहे. आपल्या उद्दिष्ट आहे सुयोग्य जीवनसाथीची निवड. हा सुयोग्य शब्द फार महत्वाचा आहे. याला आपण बेस्ट म्हणू शकत नाही, कारण अवेलेबल सोर्सेस मधून सुयोग्य. आता अवेलेबल सोर्सेस सगळे आपण वापरतो आहोत की नाही हा फार एक विचार करण्याचा आणि कृती करण्याचा विषय. नेहमी मी म्हणतो की जिथे जिथे नोंदणी होते, मग ते डोंबिवली आहे, गिरगाव आहे, बोरिवली आहे, पनवेल आहे, पुणा आहे, कुडाळ आहे, गोवा आहे, बेळगाव आहे, तिथे आपली नावाची नोंदणी करायची. पण नोंदणी पाठवली आणि नोंदणी झालं म्हणजे खरं काहीच नाही होणार. का सांगतो तुम्हाला? आता आमच्या म्हणजे कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवलीची नोंदणी ऑनलाईन आहे. तुम्ही तिथे ऑनलाईन स्थळं बघू शकता आणि एकमेकांना इंटरॅक्ट करू शकता. बोरिवलीचं ऑनलाईन आहे, पण तिथे फिजिकली काय उपलब्ध आहे बघायला पाहिजे. तर जिथे नोंदणी करणार तिथे प्रत्यक्ष जाऊन तिकडे जर इंटरनेटवरच्या ऑनलाईनची सोय नसेल तर काय काय स्थळं आहेत ती दर 3 महिन्यांनी तरी चक्कर मारून तपासली पाहिजे. कितीही लांब असलं तरी चालेल. अगदी पुण्याला जायचं असेल, पुण्याच्या आपल्या एक पर्सनल लेवलवर उमाताई नाईक हे काम करतात, पण पुण्याचं कुडाळ देशकर पण या ऍक्टिव्हिटी मध्ये आहे. आणि एक गैरसमज असतो की डोंबिवलीत म्हणजे फक्त डोंबिवलीची स्थळं असतील, बोरिवलीला म्हणजे फक्त बोरिवलीची स्थळं असतील, असं बिलकुल नाही. कारण आमच्याकडचं प्रमाण जर घेतलं तर डोंबिवलीची स्थळं 25%, 20%च असतात, 30% असते. पण बाकी सगळी स्थळं सर्व एरियातली किंवा बाहेर देशातली पण. आपल्या एका ऑनलाईन मीटिंगला एकाच दिवशी एक दुबईवरून जॉईन झाले होते आणि एक वेळेचं तफावत असलं तरी माझ्या मते ऑस्ट्रेलिया का कुठून तरी जॉईन झाले. त्यांनी दुबईवरून कॉन्टॅक्ट केला, त्यांचा नंबर मला नंतर फोन आला होता, चर्चा झाली त्यावेळेला. हे मी का सांगतोय तर जनरली काय होतं, आम्ही आता उदाहरणार्थ धरूया की पनवेलला नोंदणी केली आहे म्हणजे आपण कोणाकडे तरी ती पाठवतो. पण असं जर 100 लोकांनी जर नोंदणी केली ना तर अगोदर नोंदणी केलेली स्थळं कोणालाच मिळणार नाहीत ना, कारण ती तिथे फायलींमध्ये आहेत. त्यामुळे नुसतं नोंदणी करून थांबू नका, तिथे प्रत्यक्ष जा आणि दर 3 महिन्यांनी त्याचा आढावा घ्या. तसंच गोव्यात, ह्याला बेळगावला किंवा कुडाळमध्ये
प्रत्येक ठिकाणी नोंदणी करा. हा भाग आहे. कारण पूर्वी कसं होतं, आपल्याला जर आठवत असेल तर आता जे पालक आहेत त्यांच्या लहानपणी एखाद्याचं लग्न असलं आपल्या कुटुंबातलं की ही चक्र चालू व्हायची की तू तुझ्या भाचीला घेऊन ये, मी माझ्या पुतण्याला घेऊन येतो आणि त्यांना अप्रत्यक्ष एकमेकांना दाखवूया. म्हणजे अतिशयोक्ती नाही होणार. मी माझ्या कानाने लहानपणी ऐकलंय की या लग्नामध्ये 3 नवीन लग्न जुळली. दुसरा भाग होता आपण सगळे एकमेकांकडे जात होतो. आता असं झालंय की आपण व्हॉट्सअप हे प्रमाण धरतो. त्याच्या पलीकडे कम्युनिकेशनचं कोणतंच साधन नाहीये असं धरतोय. हे लग्न या बाबतीत चुकीचं आहे. आपलं काय झालेलं आहे की आपल्याला सगळं सहजासहजी मिळतंय. फोन केला की 3 मिनिटात टॅक्सी खाली येते. फोन केला की 10 ते 20 मिनिटांमध्ये जेवण येतं बाहेर. शिक्षणाच्या बाबतीत याला 1 वर्ष लागणार आपल्याला माहिती असतं, याला 2 वर्ष लागणार माहिती असतं. पण लग्न हे असा एकच विषय आहे आपल्या आयुष्यातला की जिथे आपल्याला सुयोग्य साथीदार तर पाहिजेच आहे. त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही, त्याच्यात तडजोड नाही. परंतु हा सुयोग्य साथीदार मिळवण्यासाठी किती वेळ लागणार आहे हा एक प्रश्नचिन्ह. आणि त्यामुळे आपण त्या विषयावर एक सातत्याने काम करत राहायला पाहिजे. आता सातत्याने काम केल्याने काय होतं, आपल्याला एक मानसिक शांती मिळते की मी माझी मेहनत पूर्णपणे करतो. तर कोणीही हे आपोआप होणार आहे. किंवा मुलांनी आणि मुलींनी असं धरू नये की पालक बघतील. एक लक्षात घ्या, आपले पालक आहेत ना ते पण वर्षानुवर्ष हा सगळा घरातला खस्ता काढत काढत आपल्याला मोठं करतात आणि ते त्यांचे पेशन्स कमी पडतात. आता मला कोणी सांगितलं 1 वर्ष झालं लग्नाचा विषय आपण बघतो. पालकांना 1, 1.5, 2 वर्ष झालं ना की थोडं ना नैराश्य शब्द चुकीचा आहे पण हताश होतात की बाबा काय आहे, कसं होणार, अजून का नाही झालं, आणखी आम्ही काय करायला पाहिजे. आणि हे एकच विषय असा आहे जसं क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की शेवटचा 1 बॉल आणि 8 रन पाहिजे असतील तर 2 नो बॉल करून एक सिक्सर मारून ती जिंकलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणीही थांबू नये. प्रत्येकाची गाठ बांधलेली आहे कुठेतरी आणि ते स्थळ योग्य वेळी आपल्या समोर येणार, पण आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे. आता हा भाग झाला. दुसरं मी म्हटलं सुयोग्य जीवनसाथी. सुयोग्य म्हणजे अगदी जर तरुणांच्या भाषेत म्हणायचं झालं तर दिल की घंटी वाजली तरच हो म्हणा. बरेचदा काय होतं, पालक पण दबाव आणतात, अरे काय बाबा तुझं हे नेहमीच आहे. मुलांच्या दोघांच्या बाबतीत तू हो म्हणून टाक ना, काय कमी आहे या स्थळामध्ये. तर अशा वेळेला आपण परत परत ते तपासून बघायला पाहिजे. कारण पालकांनाही माहिती आहे आणि मुलींना माहिती आहे की पुढच्या 55-60 वर्षासाठी आपल्याला त्या व्यक्तीबरोबर मस्तपैकी लग्न झालेला संसार करायचा आहे. पण त्याच्यात एक मैत्री भावना असावी. जर नवरा बायको मैत्री भावनेत असतील तर ते लग्न किती यशस्वी होतं याला सीमा नाही. आताच आपल्याकडे 2, 4, 5 गोष्टी माझ्याकडे आहेत एकाशी चर्चा केल्यानंतर आलेल्या. आता या लग्न विषयक ना युट्यूबवर मी रवींद्र खानोलकर, मी लाईफ कोच आहे आणि 22 वर्षापासून या कार्यात आहे. सगळे वयोगटाच्या, पण लग्न विषयक कार्य पण मी 22 वर्षापासून आहे. त्यामुळे काय होतं, इतक्या वर्षाचा जवळून पाहिलेला आणि प्रत्येकाच्या भेटीतून घेतलेला अनुभव, मग ते मुलांच्या, मुलींच्या आणि पालकांच्या, तर त्याच्या आधारावर मी बोलतो. माझे आपल्या या ज्ञाती कुडाळतेश्वर गौडब्राह्मण ज्ञाती संस्थेसाठी किंवा सहयोग विवाह कट्ट्याच्या कारकिर्दीत केलेल्या एक 7-8 तरी व्हिडिओ आहेत.
ते काय असतं, आजचा जसा आपण आता बोलतोय हा पण व्हिडिओ होऊन हा ग्रुपवर टाकतो. पण काही 2 व्हिडिओ पूर्ण आहेत. एकात म्हटलेलं आहे पालकांसाठी, ओन्ली फॉर पेरेंट्स, आणि दुसरं आहे मुला मुलींसाठी. कारण थोडस पांढरे केस पूर्ण झाले असल्यामुळे मी पालकांशी पण स्पष्ट बोलू शकतो. ते मुद्दे पालकांच्या व्हिडिओ. तर त्याच्यात ना आता जे आपण एक 5 प्रश्न घेणार आहोत ते सगळे त्याच्यात आहेत इन्क्लूड झालेले. मी आपल्या वैशालीताई प्रभूंना सांगेन, वैशालीताई आपण तुम्ही अनम्यूट करू नका, आपण हे दोन्ही व्हिडिओ पालकांचा आणि मुला मुलींचा ग्रुपवर टाकू. त्याच्यात मी महत्वाचा नाहीये, लक्षात घ्या, माझा अनुभव आणि माझी ज्ञाती संस्था. कारण ना आपण जेवढे या निमित्ताने भेटतोत ना, आपण सगळे एकमेकांचे नाते संबंधी आहोत एवढं लक्षात घ्या. आपण स्ट्रेंजर नाही आहोत. आपल्याला एक छान समृद्ध संस्कृती आहे, संस्कार आहे. आता एक प्रश्न होता मगाशी, वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, हा थोडा मुंबईत प्रश्न येतो, राहण्याचं ठिकाण. कसं होतं माहितीये की हडपसरला किंवा हिंजेवाडी पुणे किंवा हौशीर बँगलोर असा जॉब असेल किंवा राहण्याचं ठिकाण असेल तर तिथे ही बाधा येत नाही. ही बाधा वेस्टर्न सेंट्रल रेल्वे का येते, तर त्याला महत्वाचं कारण आहे की एक डोक्यात बसलेलं आहे. मी माझ्या वयाच्या 25 पर्यंत गोरेगाव आणि अंधेरीत राहायला होतो. त्याच्यानंतर 42 वर्ष मी डोंबिवलीत राहिलो आणि आता गेले 5.5 वर्ष मी ठाण्यात राहतो. मला काय म्हणायचं आहे की एक डोक्यात एखादा विषय बसलेला असतो की हे म्हणजे लांब, हे म्हणजे सेकंडरी. असं काही नाहीये. माझ्या अखंड आयुष्यातला डोंबिवलीचा जो सहवास आहे हा इतका समृद्ध आहे की आजही मी ठाण्यावरून आठवड्यातून 3दा डोंबिवलीला जातो. आजही ही मीटिंग झाल्यानंतर 6 वाजता निघून मी माझ्या 7च्या मीटिंगसाठी डोंबिवलीत जातो. आता हे मी काही कोणाला मत परिवर्तनासाठी सांगत नाहीये, पण आपल्याला हिंजेवाडी पुणे चालतं. आणि हा जो वेस्टर्न सेंट्रलचा आहे, मग अशी हा प्रश्न विचारला म्हणून हा एक भाग झाला. दुसरं सांगितलं की माझं नोकरी करण्याचं ठिकाण नवी मुंबई. मागे हा विषय झालेला आहे अनेकदा. एकदा एका पालकांनी याच 4थ्या शनिवारच्या ऑनलाईन सभेमध्ये विषय केला होता की मी असं स्थळ बघतोय की माझ्या राहण्याचं ठिकाण आणि माझ्या मुलीचं कामकाजाचं ठिकाण याच्यामध्ये राहणारा मुलगा. मग ह्याच्यात काय होतं ना, आपण लग्न नक्की कशाशी करणार आहोत, राहण्याच्या ठिकाणाशी करणार आहोत, नोकरीच्या ठिकाणाशी करणार आहोत का 2 जागांच्या मधलंच नवरा मुलगा पाहिजे अशाशी करणार आहोत, त्या एका उत्तम व्यक्तीशी करणार आहोत. मग तो उत्तम सून किंवा उत्तम जावई, उत्तम नवरा किंवा उत्तम बायको. आणि मला प्रांजळपणे कौतुक करावंसं वाटेल की त्याच्यानंतर त्याच सभेमध्ये दुसऱ्या एका पालकांनी सांगितलं की हानोरकर, आम्ही पण असाच विचार करत होतो, पण तुम्ही विचाराचं निरसन केलं. तर सगळ्यात अगोदर एक डोक्यात पाहिजे की एका छानशा व्यक्तीशी आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचंय, ज्याला आपण म्हणतो सुयोग्य जीवन साथी. म्हणून सेंट्रल रेल्वेवर राहणाऱ्या व्यक्तींनी बिलकुल नाराज व्हायची गरज नाही. कारण आपल्याला जर या कारणासाठी कोणी आपल्याला रिजेक्ट केलं असेल तर त्या व्यक्तीला काय पाहिजे, राहण्याच्या ठिकाणाशी लग्न करायचंय, व्यक्तीशी नाही करायचंय. माझ्या बोलण्यामध्ये कुठचाही टोमणा नाहीये हे लक्षात घ्या. मी हे फार मनापासून आणि कळकळीने बोलतोय हा विषय.
तर माझं सगळ्या पालकांना विनंती आहे की आपल्याला योग्य व्यक्ती शोधायची. आता ही योग्य व्यक्ती कशी शोधायची त्याच्यावर आपण केले आहेत व्हिडिओ. त्यामुळे राहण्याचं ठिकाण आणि नोकरीचं ठिकाण हे महत्वाचं नाही आहे. त्यांनी कोणीही नाराज होऊ नये. आपल्यासाठी कुठेतरी राजकन्या किंवा कुठेतरी राजकुमार घोड्यावरून येणारा हा नियतीने देवाने ठेवलेला आहे. त्याची वेळ यायला पाहिजे, तोपर्यंत फक्त प्रयत्न करत राहा. तिसरा मुद्दा होता एज डिफरन्स, जो आपल्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलेला आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आमच्या मुलांना काय वाटतं की शाळेत, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये समवयाच्या व्यक्तींशी आपलं छान जमतं. त्यामुळे सारखं वय असलं तर चालेल, 1 वर्षाचा फरक असला तरी चालेल, जास्ती फरक नको, 2-4 महिन्यांनी मुलगी मोठी असली तरी चालेल, या विचारसरणीवर आपले तरुण तरुणी येत आहेत. परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपल्याला संसार करायचा आहे, मित्रत्वाने संसार करायचा, आपल्याला नांदायचं आहे, ऑकेजनल भेटायचं नाही. ऑफिस मधली भेट, मित्रमंडळींची बाहेरची भेट आणि संसार करणं ह्याच्यात एक मोठा फरक आहे. आणि तो फरक असा आहे की आपण अजूनही पितृसत्ताक पद्धतीत आहोत. आता पितृसत्ताक म्हणजे काय? आपण जर अश्मयुगात गेलो, स्टोन एज मध्ये, तर कसं होतं की पुरुषाने शिकार करायची आणि संरक्षण करायचं, म्हणजे ताकदीची सगळी कामं पुरुषाकडे होती आणि स्त्रीकडे सगळीच कामं होती. जन्म देणं, संगोपन करणं, जेवणाचं बघणं, पाण्याची व्यवस्था बघणं, म्हणजे असंख्य कामं स्त्रीकडे होती. त्यामुळे जशी गेल्या 4 वर्षात जिराफाची मान उंच उंच पालापाचोळा झाडांवर मिळाल्यामुळे उंच झाली, तशा आपल्या स्त्रिया या मल्टीटास्किंग आणि जास्त मेंदूने प्राबल्यवान झालेले. म्हणून मेडिकल सायन्स असं सांगतं की 25 वर्षाच्या मुलाच्या आणि 25 वर्षाच्या मुलीच्या मेंदूचं वजन केलं तर मुलीचा मेंदू हा 400 ग्रॅमने जास्ती भरतो. पण हेच जर 20 वर्षाच्या मुलीचं आणि 25 वर्षाच्या मुलाच्या मेंदूचं वजन केलं तर ते सारखं बनतं. हे ढोबळपणे सांगतो. म्हणजे एकाच वयाच्या मुलीचा मेंदू हा 5 वर्षाने प्रगल्भ आहे. मी मेंदू बद्दल बोलतो. आणि आपल्या वेदांमध्ये सांगितलंय, कारण वेदांमध्ये आपल्याला खरं सगळं सायन्स पूर्वीच सांगितलं. त्यांनी सांगितलंय 6 ते 8 वर्षाचं अंतर असावं, मुलगी 6 ते 8 वर्षांनी लहान. आता ह्या दोघांमध्ये फार महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण पुरुष सत्ताक पद्धत आहोत, म्हणजे मेल डॉमिनेटिंग, पुरुषाचं थोडं वर्चस्व असतं. आणि अशा ठिकाणी जर समवयाची जर मुलगी असली, मुलीकडून पण सुरू, हे अप्रत्यक्ष आहे, ह्याच्यात कोणाला दोष नाही. हे त्या मागचं सायन्स आपण समजून घ्या. तर म्हणून 5 पेक्षा जास्त, जसं वेदांमध्ये म्हटलंय 6 ते 8 वर्ष, पण 5 ते 6 वर्ष जर फरक असला तर त्या मुला मुलींना लग्नानंतर एक संसार करण्यासाठी एक छानस बॉन्डिंग तयार. आणि असं होत नाही, नाहीतर जर सारखं वय असेल तर मुलीला वाटेल की नवरा मला खूप डॉमिनेट करतोय आणि नवरा म्हणेल बाबा ही पुरुषांनी करायचं काम आहे, त्यामुळे स्वभावामध्ये डॉमिनन्स आहे. आणि याच्याच बरोबर एक न विचारलेला प्रश्न सांगतो मी, पुरुष आणि स्त्री समान का? हे समान वयावरून मी ह्या विषयावर जातोय. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे
पुरुष आणि स्त्री समान नाहीत, पण विषम पण नाही आहेत. महत्वाचा आहे मुद्दा. पुरुष आणि स्त्री समान नाही आहे. पुरुष कणखर आहे, ताकद दिली आहे देवानी जास्त. स्त्री हळवी आहे, नाजूक आहे. स्त्री ही प्रसव वेदना सहन करू शकते, पुरुष करू शकत नाही. तर स्त्रीकडे सहनशीलता दिलेली आहे. असे सगळे स्वभाव विरोधाभासात आहेत स्त्री आणि पुरुषाचे. म्हणून त्याला विषम म्हणता येत नाही, एकमेकांना पूरक म्हणायला लागतात. म्हणून आपण म्हणतो स्त्री आणि पुरुष हे अर्धांग असतात आणि लग्न झाल्यानंतर ते एक होतात आणि दोघांमध्ये मिळून सगळे गुण येतात. पुरुषाचे निसर्ग दत्त गुण वेगळे, स्त्रियांचे निसर्ग दत्त गुण वेगळे. एकदा एक मुलगी आली होती आणि तिला हा प्रश्न विचारला, स्त्री पुरुष समान का? तिने लगेच माझ्या समोर कामाची वाटणी सुरू केली. भाजी कोणी आणायचं, रांधायचं कोणी, कपडे कोणी, बिछाने कोणी घालायचे, उचलायचे कोणी. म्हटलं ही कामाची वाटणी झाली, इथे समानता आणि विषमता नाहीये. एक घर म्हटलं, संसार म्हटलं आणि ऑफिस मधून आपण घरी आलो की कामाची वाटणी वेगळी, पण स्त्री पुरुष समान नाही. अंतर पण 5 वर्षाच्या दरम्यान किंवा जास्त असावं, एवढं या विषयावर मी बोलतो आणि थोडं पुढे जातो. पुढचा विषय आहे व्हेजिटेरियन. आता खूप अशी उदाहरणं आहेत की नॉनव्हेज न खाणारी मुलगी लग्नानंतर 15-20 वर्षापर्यंत पण स्वतः नॉनव्हेज खात नाही, पण घरात नॉनव्हेज करून खाऊ घालते. जर ती कुडाळ देशकर कुटुंबातून आली असेल तर नॉनव्हेज हे काही अपरिचित काही कारणाने बंद झालेलं असतं. कंटाळा आल्यामुळे लहानपणीच कुठेतरी कोंबडी वगैरे विकत आणायला वडिलांबरोबर गेला असताना एक धक्का बसलेला असतो. असे काहीतरी नोशन्स मध्ये काही मुली किंवा काही मुलगे हे नॉनव्हेज खात नाही. हा एक पर्याय आहे की न खाल्लं तरी करता येतं. दुसरा पर्याय आहे की सध्या तर आपण फोन करून झोमॅटो नाहीतर या गोष्टींवर अवलंबून असतो. तो मी पर्याय धरत नाही, खरं कुटुंबासाठी हा पर्याय नाहीये. पण कुटुंबाने पण त्याच्याशी ऍडजस्ट करायचं. न खाणाऱ्या व्यक्तीच्या काही अटींशी शब्द वापरलेला नाही. अडचण म्हणजे वासच आवडत नाही, होऊ शकतं हा, आणि त्याच्यावर कालांतराने मात होते. पण मला असं म्हणायला लागेल की हे प्रमाण इतकं कमी आहे ना, टक्क्यात ते 1% पण भेटणार, म्हणजे अगदी 0.01%, 1000 मध्ये 1 असू शकेल कदाचित. त्यामुळे तो विषय महत्वाचा धरू नये. एखादं प्रपोजल आलं असेल आपल्याला आणि व्हेजिटेरियन आहे म्हणून नाही सांगितलं असेल, परत हा मगाचा प्रश्न येतो की आपण कोणत्या विषयाला किती सन्मान द्यायचा. कारण आपल्याला एका छानच्या राजकुमाराची किंवा राजकुमारीची लग्न करायचं, त्याच्यात जसं मगाशी म्हटलं राहण्याचं ठिकाण, नोकरीचं ठिकाण, तसंच थोड्या प्रमाणात व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन हा विषय जाऊन. आणखी एक छानसा विषय काढलाय मगाशी. आपले तरुण आहेत आणि होतकरू आहेत, विवाह इच्छुक, होरोस्कोप. आणि हा प्रश्न खरंच तरुणांचा आहे, तरुणींचा आहे. मला खूप फोन येतात, काका हे काय, आई वडिलांच्या तावडीतून पत्रिकेच्या नादातून चुकून एखादं स्थळ गाळणीतून खाली आलं तर तेवढंच आमच्याकडे येत. आता भावनेचा वैयक्तिक विश्वासाचा प्रश्न आहे, पण विश्वासचा बाबतीत मी सांगतो, मी फक्त होरोस्कोप बद्दल थोडं. ज्योतिष हे शास्त्र आहे असं जर आपण मानत असू तर शास्त्र आहे. तर शास्त्र कशा प्रकारे परखून बघायचं हे आपल्या हातात आहे.
पण ज्योतिषाला एक काहीतरी गूढ आहे असं जर मानत असू तर ते आजच्या जमान्यात चुकीचं. म्हणजे आमचे पारंपरिक, मी कोणाला वैयक्तिक म्हणत नाही, पण चुकून असं येतं, आमचे पारंपरिक गेले 30 वर्ष आम्हाला पत्रिका वगैरे बघणारे त्यांनी सांगितलं, अरे पण आता त्यांचं पण वय झालेलं आहे, त्यांच्या काही मर्यादा आलेल्या असतात. जर ज्योतिषाला आपण शास्त्र म्हणत असू तर एकापेक्षा दोन किंवा दोनापेक्षा 3 ज्योतिषांना आपली पत्रिका दाखवावी. जसं आपल्याला आजार आला आणि डॉक्टरांनी काहीतरी घाबरवलं तर आपण आणखी 2 डॉक्टरांकडे जाऊन सेकंड आणि थर्ड ओपिनियन घेतो. सध्याचा जमाना, जर ज्योतिषाला ज्योतिषशास्त्र मानणार असाल तरच हे शक्य आहे. परत मी सांगतो, कारण ज्योतिषशास्त्र जे तयार झालं त्यालाही 4-5 हजार वर्ष झाली. तेव्हा कॉम्प्युटर नव्हते, तेव्हा IT नव्हतं, ठोकठाळे होते. वाणिज्य म्हणजे कॉमर्स, वेद पठण असे ठोकठाळे होते. तर मधल्या काळामध्ये ज्या ज्योतिषाचार्याने 5,000, 10,000, 15,000 पत्रिका बघितल्या, त्यांच्या अनुभवातून ते सायन्स प्रेडिक्ट केलं जातं. त्यामुळे दोघांचा किंवा तिघांचा सल्ला घ्यायला हरकत नाही. आता हा सल्ला कधी घ्यायचा? आम्हाला ना लग्न या बाबतीत, आम्हाला म्हणजे हा मनुष्याचा दुर्गुण आहे, माझ्यात पण आहे, तुमच्या प्रत्येकात आहे, की एखादी गोष्ट नाही सांगायची घाई असते. हा फार बारकाईने लक्षात घ्या मुद्दा. एखादी गोष्ट नाही म्हणून सांगायची, नाही जमत नाही, फोनवरच सांगायचं, नाडी कोणती आहे सांगा, नाही मग जमणार. पण मला असं म्हणायचंय पालकांना किंवा हे जे प्रकरण जे हाताळतात त्यांना, फोन आणि व्हॉट्सअपच्या मर्यादेवर न राहता, हा नाडी हा विषय कोणाचा आहे? ज्योतिषाचार्याचा आहे. मग तो त्या ज्योतिषाचार्यांना दाखवा. नाही म्हणण्याची घाई करू नका. आम्ही होय म्हणायला खूप वेळ घेतो आणि हातातलं निसटून जातं, आणि नाही म्हणून एवढी घाई करतो की आपल्या मुलाबाळांसाठी असलेलं एखादं योग्य स्थळ आपल्या हातातून सटकून जातं. तर एवढंच एक या बाबतीत सांगतो. आणखी एक ज्योतिषाच्या बाबतीत एक किस्सा सांगतो आणि मग मी हा व्हिडिओ इथे थांबवणार आहे. आपण पुढची प्रश्नोत्तर घेणार आहे आणि परत त्याचं रेकॉर्डिंग होईल. की शरद उपाध्ये हे ज्योतिषाचार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी राशी भविष्य आणि नंतरच्या काळात राशी रंजन असे त्यांनी अनेक कार्यक्रम केले. ते नरसोबावाडीचे उपासक आहेत आणि गाढे तज्ज्ञ आहेत ज्योतिषात. फक्त जेव्हा गव्हर्नमेंटचा एक नियम निघाला बुवाबाजींवर, की जर कोणी सांगितलं की यांच्या ह्या वक्तव्यामुळे माझ्या आयुष्याचं नुकसान झालं तर त्या माणसाला अनबेलेबल वॉरंट निघेल, तेव्हा त्यांनी राशी भविष्य या विषयाचं नाव, कार्यक्रमाचं नाव राशी रंजन केलं. रंजन म्हणजे मनोरंजन, पण ती ज्ञानी व्यक्ती तीच आहे त्याच्या पाठी. त्यांनी एकाना टीव्हीच्या एका कट्टा म्हणून कोणता तरी इंटरव्ह्यू आहे, बरोबर 55 मिनिटं किंवा 60 मिनिटाचा इंटरव्ह्यू आहे. त्याच्यामध्ये ना समोर तरुण बसलेले आहेत 15-20, आणि त्यातल्या एक तरुणांनी त्यांना कचाकट पकडण्याचा एक प्रश्न विचारला की उपाध्ये साहेब एकच गोष्ट सांगा आणि होय आणि नाही मध्ये सांगा की लग्न करण्यासाठी पत्रिका बघायची गरज आहे का? शरद उपाध्येने सांगितलं लग्न करण्यासाठी पत्रिका बघायची गरज नाही. थांबा, त्याचं एक्सप्लेनेशन देतोय. परंतु लग्न ठरल्यानंतर एकमेकांच्या पत्रिका दाखवा आणि एकमेकांचे गुण आणि दोष समजून घ्या आणि गुणांचा सन्मान करा, एकमेकांच्या दोषांवर पांघरून घाला, दोष पचवून टाका. आणि असं जर दोघांनी केलं तर कोणतंही लग्न अयशस्वी होणार नाही.
आणि ज्यांच्यात एवढं धाडस नाहीये की लग्न ठरल्यानंतर जाऊन गुण आणि दोष समजायचे, त्यांनी लग्नाच्या अगोदर पत्रिका दाखवा आणि गुण आणि दोष समजून घ्या. ते काय म्हणतायत पुढे की 12 घर कालसर्प योग, या घराच्या समोर हा बसलाय, वडिलांच्या स्थानाच्या समोर अमुक बसलाय, हे शास्त्र म्हणून करेक्ट आहे, पण ते आपल्याला कोण शास्त्री सांगताय हे याच्यातलं गुढ आपल्याला कळू शकत नाही. म्हणून फक्त गुण आणि दोष समजण्यासाठी तरी पत्रिका दाखवा एवढं म्हणून, कारण यातला मी ज्ञानी नाहीये म्हणून मी शरद उपाध्यांचा आधार घेतला आणि पालकांनी पण या बाबतीत ज्ञानी होताना एक नाही तर दोन नाही तर 3 ज्योतिषांचा आधार घ्यावा. आणि मगाशी मी सांगितलेलं परत सांगतो, एखादी स्थळ नाही होत असेल तर उलट दुसरं ओपिनियन घ्यावं. कारण नाही म्हणायची घाई करू नका, होय म्हणायची घाई करायची. एक 2-3 प्रश्न नवीन घेऊया आपण. सगळ्यात महत्वाचं, ह्या लग्नाच्या बाबतीत एक असं होतं की आपल्याकडे आपण कोणत्या तरी स्थळांना अप्रोच करतो किंवा काही स्थळं आपल्याला अप्रोच करतात, पण तेव्हा आपणच मनाशी ठरवतो की ते असे कसे वागले, त्यांनी हे असं करायला पाहिजे, त्यांनी हा विषय काढता नये, त्यांनी ज्योतिषाचा विषय असा हाताळला पाहिजे. जे सायकोलॉजीमध्ये आनंदी व समाधानी जीवनामध्ये एक मुख्य मुद्दा आहे की दुसऱ्यांनी कसं वागावं, हा आपला विषय बनवू नका. त्यांनी आपलं काम तर होतच नाही, पण जस्टिफाय पण होत नाही. म्हणजे माझ्याकडून काम होत नाही म्हणून मी जर असं सांगणार असेल तर ते पण तिथे साधे, हे सायकोलॉजी सांगतं रेग्युलर जीवनातली सायकोलॉजी. आणि हा जर विषय आपण बघितला तर आपल्या घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या मित्रमंडळींमध्ये दुसऱ्यांनी कसं वागावं ह्याच्यावर आपण किती नियंत्रण ठेवू शकतो? नाही ठेवू शकत. या जगात कोणी असं सांगू शकत नाही मी त्याला बदललं. त्यांनी स्वतःला बदललं असं जोपर्यंत होत नाही, भले आपल्या सांगण्यानी, आपल्या सूचनांनी, आपल्या उद्देशांनी, पण कोणी कोणाला बदलू शकत नाही. हा मुद्दा मी का घेतला माहितीये की आपल्याकडे एक विषय मगाशी आला की शिपी म्हणतात, म्हणजे शिपिंग कॉर्पोरेशन इंडियातलं किंवा मर्चंट नेव्ही किंवा नेव्ही, म्हणजे शिपवर असणारी व्यक्ती, पण ती केस होती मर्चंट नेव्हीची. कारण अमेरिकेमध्ये काही हे कसं असतं, व्हॉयेजवरच जास्ती असतात, म्हणजे समुद्रात शिप जास्ती असतात आणि त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी एक काही लोडिंग अनलोडिंग किंवा जहाजांना पार्किंग मिळणं वगैरे या वेळेपुरतं समुद्रावर जहाजांवर काम करणारी जी टीम आहे त्यांना थोडी फुरसत मिळू शकते. त्याच्यात पण ऍडमिनिस्ट्रेशन आणि इंजिनिअरिंग हे 2 भाग आहेत. ते काय ऑफिसर 1 नंबर ऑफिसर, 2 नंबर ऑफिसर हे सगळे इंजिनिअरिंगला येतं आणि कॅप्टन वगैरे हे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येतं. त्यातल्या काही सिनियर पोस्टना आपल्या फॅमिलीला जहाजावर नेता येतं. पण काय होतं, 1-2 व्हॉयेज झाले 3 महिन्याचे 6 महिन्याचे की आपली पुरुषाबरोबर असलेली बायको हे मग ते त्या जहाजाच्या जीवनाला कंटाळतात. पण पुरुष कंटाळून चालत नाही, कारण त्यांनी ते नोकरी म्हणून घेतलेली असते. दुसरा एक भाग असतो की मर्चंट नेव्ही मध्ये पगाराच्या रूपाने किंवा जे आपण अलाउन्सेस म्हणतो, वॉर झोन मध्ये डबल पगार वगैरे अशा यांनी पैसे करून. आता काय झालेलं आहे, मुली शिकून नोकरी पकडून त्यांची एक भावना अशी आहे की मी माझ्या पायावर उभी आहे आणि मी स्वतंत्र पण आहे. तर त्यामुळे एखाद्या मुलीनी काय अपेक्षा करावी
आपल्याला पाहिजे तो नवरा, भले थोडे कमी पैसे मिळाले तरी चालतील, पण माझ्या बरोबर पाहिजे. तर हा त्या मुलीचा वैयक्तिक विषय होतो. त्यामुळे कारण शिपिंग लाईनच्या अशी खूप उदाहरणं आहेत की जसं मिलिटरी मन, तुम्हाला माहिती आहे मिलिटरी मन मध्ये अगदी साध्या सोल्जर पासून टॉपच्या ऑफिसर्स पर्यंत, टॉपच्या ऑफिसर्सना काही केसेस मध्ये आपल्या बरोबर कुटुंबाला नेता येते आणि मिलिटरी मनना सिनियरिटी मिळाल्यानंतर ते असेल त्या पोस्टिंग मध्ये अपार्ट मिळाल्या तरच नेता येतं वगैरे वगैरे. पण ते कधी स्टेशनला नसतात, कुटुंब स्टेशनला असतात सगळे. म्हणजे 200-300 कुटुंब आहेत आणि तिकडच्या ज्या ऑफिसरच्या ज्या पत्नी आहेत त्या कुटुंबातल्या स्त्रियांचा मुलांचे काही विषय असतील तर तसे त्यांच्या लेवलवर हाताळतात. मी तुम्हाला उमा नाईक म्हणून मगाशी उल्लेख केला, त्या एक ऑफिसर पत्नी आहे, फार सिनियर मिलिटरी ऑफिसरच्या. तर त्यामुळे ह्या गोष्टी मला कळल्या. तर हे काय आहे मिलिटरी मन किंवा कशा या अशा प्रकारच्या किंवा शिपिंग लाईन जे मुलगे आहेत, प्रामुख्याने मुली कमी आहेत अजून त्याच्यात, त्यांना मुलगी सहजासहजी उपलब्ध होणं म्हणजे सर्वसाधारण मुलगी असा विचार करत नाही. मुलगी ही कुटुंब वत्सल असते, तिला आपलं कुटुंब बनवायचंय, आपली मुलं बाळ, माझं घराची सजावट. त्यामुळे हा विषय आहे ना थोडा राहणार, परंतु त्या पालकांनी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला एकच सून पाहिजे, ती आहे कुठेतरी की जिला असा नवरा आवडणार आहे की बाबा व्हॉयेजवर पण असतो, मलाही कधी जाता येईल, काही देश फिरता येतील कारण पैसा पण पुरेसा असेल आणि एक वेगळा फील मिळेल. पण मूळ मुद्द्यावर येऊया, दुसऱ्यांनी कसा विचार करावा, दुसरे असे आपल्याला का उत्तर देतात, दुसरे आम्ही सांगतो त्याप्रमाणे का नाही विचार करत, ह्या विचारातून बाहेर पडा एकाच गोष्टीसाठी, आपलं काम इझी करण्यासाठी. कारण हा न सुटणारा विषय आहे, हा दुसऱ्यांनी कसा विचार करावा. तर ज्योतिषशास्त्रावर मी मगाशी बोललो तेवढं माझ्या बुद्धीने पुरेसा आहे, पण त्याच्यानंतर कुठचाही विषय असेल, मग तो एक नाडी बद्दल बोललं जातं, सगोत्र बद्दल बोललं जातं, तर तुमच्या ज्योतिषाचं मत घ्या आणि नकारार्थी असेल तर 3 ज्योतिषांचं मत घ्या. नाही सांगण्यात वेळ काढू नका. एखादं छानस स्थळ, आपण म्हणतो ऑपॉर्च्युनिटी नॉक्स द डोअर वन्स, म्हणजे संधी एकदाच दरवाजाची कडी वाजवते, पण ती कदाचित अशी असू शकते की आपण घाईघाईत नाही सांगितलं, असं व्हायला नको. हा, तर पालकांनी तिथे जबाबदारीने घ्यायला पाहिजे. आता नाव नोंदणी बद्दल मी मगाशी सांगितलं, जिथे जिथे शक्य आहे, फक्त खर्चिक ठिकाणचं मी सांगत नाही, ऑनलाईन पोर्टल्स बद्दल मी सांगत नाही, पण नाव नोंदणी कुठेही करा, स्थळांचा शोध घेत राहा, थांबू नका, आपोआप काही नाही येणार. आणि एखादं आपोआप आलं तर ते आपल्या नशिबाने आलंय असं धरून त्याला तेवढंच महत्व द्या. दुसऱ्यांचे दोष आपल्याला नको आहेत, पण आलेली संधी आपल्याला हुडकता आली पाहिजे. त्यामुळे नाव नोंदणी करा आणि एक मिशन म्हणून हे काम करा, पालकांनी पण, मुलांनी पण, मुलींनी, की पुढच्या 6 महिन्यात मी मला योग्य साथीदार मिळवणार किंवा जावई किंवा सून मिळवणार. म्हणजे काय होतं, थिंक पॉझिटिव्ह गेट पॉझिटिव्ह. तुम्ही जेवढा सकारात्मक विचार करून या गोष्टीच्या मागे राहाल तेवढं आपल्याला स्पिरिच्युअल गाईड्स म्हणतात, म्हणजे ज्याला आपण लक म्हणतो, ते साथ देतात. नकारार्थ विचार केला तर आपल्या आयुष्यात नकारार्थीच गोष्टी येतात. त्यामुळे फक्त सकारात्मक विचार करायचा आणि आपल्याला जिंकता येतं. आता एक महत्वाचा भाग राहतोय पालकांचा आणि मुलांचा. मगाशी परत तो विषय आला की पालकांच्या चाळणीतून स्थळ
कमी येतात. मला पालकांना एक सांगायचंय की आम्ही आपल्या मुलांना आपल्या बरोबरीचे समजतो मित्रत्वाच्या नात्याने, पण लग्नाच्या बाबतीत समजू नका. त्यांची मनं हळवी आहेत. एखादा फोटो आला दाखवा त्याला, नंबर द्या, तुम्ही अगोदर बोलून घ्या, असं करू नका. कारण मन गुंतलं ना मुलात किंवा मुलीमध्ये की आयुष्याची सगळी गणितं आणि डिसिजन चुकतात. पालकांना ज्या गोष्टी बघायच्या आहेत त्या सगळ्या त्यांनी अगोदर बघायच्या आहेत. तोपर्यंत फोटो पण शेअर करू नका. लग्नाच्या बाबतीत आपल्या मुलाला किंवा मुलीला मित्रत्वाच्या नात्याने लग्न ठरवण्याच्या बाबतीत घेऊ नका. त्यांच्या मनाशी खेळू नका. आपण अनाहूतपणे आणि त्या होता नाहीत. पालकांचा सगळा विचार झाल्यानंतरच मुलांना मुलींना फोटो शेअर करा आणि नंतर एकमेकांचे नंबर द्या. हा एक स्टेज झाली. पालकांच्या अटी 1 किंवा 2% असाव्यात. 98 मुलाच्या किंवा मुलीच्या असाव्यात. अटी खऱ्या टोटल 5 किंवा 8च असाव्यात, पण त्याच्यात पालकांच्या अटीला असे स्थान नसावं. पालकांच्या ज्या अटी आहेत त्या मुला मुलींशी एकत्र बसून समजून घ्या तुम्ही, आणि मुलाचं किंवा मुलीचं तुमच्या बरोबर एकमत करा. ही चर्चा करायला आपल्याला बाहेर नाही जायला लागेल. ते करून घ्यायचंय. आणि फार महत्वाचं आहे ते की आपल्याकडून बोलून झाल्यानंतर मुलांना फोटो किंवा कॉन्टॅक्ट शेअर करा. आणि माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे, त्या एक महत्वाच्या मुद्द्यावर येतो आणि मग आपण परत पुढच्या विषयाला जाऊ. की असं म्हटलेलं आहे की मुलाच्या आणि मुलीच्या प्रत्यक्ष ऑनलाईन नाही, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नाही, प्रत्यक्ष कमीत कमी 3 मीटिंग झाल्या पाहिजे. 3-4, 1-1, 1.5 तासाच्या. का? सगळं बघता येतं हो. शिक्षण किती आहे बघता येतं, पॅकेज किती आहे बघता येतं, राहण्याचं ठिकाण बघता येतं, घरातलं एकंदर वातावरण कसं आहे बघता येतं, दिसायला मुलगा कसा आहे मुलगी कशी आहे बघता येतं. पण काही मुलींना वाटतं समंजस असावा, मुलांना वाटतं घरात सगळ्यांना सांभाळून घेणारं असावं, हसतमुख असावं. अशा खूप गोष्टी आहेत ज्यांना सर्टिफिकेट नाहीये. समंजस असावं ह्याच्यासाठी कुठचंही सर्टिफिकेट नाहीये. सगळ्यांशी मिळून मिसळून वागावं ह्याच्यासाठी कोणतंही सर्टिफिकेट नाहीये. एक तर मगाशी उपाध्यांचा उल्लेख केल्याप्रमाणे गुण दोष त्याच्यात आपल्याला थोडासा आधार कळतो. शरद उपाध्ये सांगायचे, अमुक अमुक राशीची स्त्री असली आणि त्यांच्याकडे लाडू वाटायला दिलं तर तबक आपल्या डोक्याच्या वरती असणार आणि लाडू 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 म्हणून ते एक फेरी पुरे करून टाकणार. हे आपला स्वभाव हा रास, लग्नरास आणि नक्षत्रांनी बनलेला आहे. आणि लाईफ कोच म्हणून मी याचा शास्त्रोक्त अभ्यास 20 वर्षापूर्वी केलेला आहे. कारण मी कोणाशी 1 to 1 बोलतो तेव्हा मला त्याचा स्वभाव समजणं खूप महत्वाचं असतं, की त्याची ग्रास्पिंग क्षमता काय आहे, तो विचार कसा करणार, कृती कसे करणार, हे सगळं कळायला. तर हे मी तुम्हाला का सांगितलं की 3 ते 4 ज्या वैयक्तिक भेटी झाल्या पाहिजे. पहिल्या भेटीमध्ये मुलगी किती म्हणाली मी बोल्ड आहे तरी ती मुलगी असते. परत आपण अश्मयुगात जाऊया. गर्ल इज गर्ल अँड बॉय इज बॉय. त्यामुळे पहिल्या भेटीमध्ये मुलगी ओपन होत नाही. मी मुलांना आणि मुलींना सांगतो, बरेचदा पहिल्या भेटीला जाताना मुलगा किंवा मुलगी मला फोन करतात, काका पहिल्यांदा जातोय, काय बोलायचं. लग्न सोडून कोणत्याही विषयावर बोला. लग्न, लग्नानंतर आमचं घर तुमचं घर काही नको. रिक्षावाला, यावेळेला पाऊस जास्त पडणार, युक्रेन रशिया वॉर. आपण जर जगातल्या असंख्य गोष्टींपैकी जर गोष्टींवर बोललो तर एकमेकांचा विचार करण्याची पद्धत आपल्याला पाहिजे.
आणि आपण जर सगळ्यांनी विचार केला की आयुष्यात आपले मित्र मंडळी कोण, तर कळेल की ज्यांच्याशी विचार जुळले, ज्याला सर्टिफिकेट नाही. आता विचार कोणाचे जुळतात ह्याच्यासाठी एक तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो. फक्त विषम स्वभावामध्ये विचार जुळतात. तुमचा मित्र किंवा मैत्रीण आठवा, तो जर खर्चिक असेल तर तुम्ही कंजूस आहात, बडबडा असेल तर तुम्ही गप्प आहात. आपला आकर्षण, आपलं मित्रत्वाचं नातं हे फक्त विषम स्वभावात होतं, सम स्वभावात होऊ शकत नाही. कारण सम स्वभावात आपले दोष आपल्याला माहिती असतात, त्यामुळे आपण ते दुसऱ्याचे काढायला सोपं जातं. ही सायकोलॉजी आहे. हा, पण हे सगळे राहून दे, आपण कठीण नको करूया. 3 किंवा 4 भेटीमध्ये जर आपल्याला वाटलं, मुलीला वाटलं की याच्याशी मी लग्न करणार आहे की नाही माहित नाही, पण ही कॅन बी अ गुड फ्रेंड ऑफ माइन, माझी एक मैत्री चांगली होईल. बाबा लग्न वगैरे राहून दे बाजूला, पण आपण मित्र म्हणून मला आवडलं बोलायला, किंवा मुलाला तसं वाटलं, तर डोळे बंद करा, पालकांनी डोळे बंद करा आणि लग्न करा. ही लग्न यशस्वी होणारच आहे. हा, हे इथे मी जरा थांबतोय. नमस्कार. आजच्या दिवशी एवढंच, जे काही मुद्दे चर्चेले गेले आपल्या ग्रुपमध्ये ते एक लक्षात घ्या. कुडाळ देशकर गौतम सहयोग हे गेले 57 वर्षापासून ज्ञाती बांधवांची सेवा करतायत. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डोंबिवली ही कुडाळ देशकरांची जास्तीत जास्त संख्या असलेली एक भूमी आहे. तर ह्याचा जर 57 वर्षापासून आपल्या लग्न विषयात पण आहोत आपण. पण गेले 6 वर्षापासून आपण याला सहयोग विवाह कट्टा नाव दिलं आणि हाच विषय वेगळ्या पद्धतीने करायचं ठरवलं. प्रथम आपली मॅन्युअल वेबसाईट होती गेल्या वर्षापर्यंत, कारण तेव्हा आपण इंटरॅक्टिव्ह आणि केली नाही, कारण तोपर्यंत पालक आणि मुलांची इन्व्हॉल्वमेंट कमी झालेली होती. पण त्याच्यानंतर आपण आता गेल्या वर्षापासून ती इंटरॅक्टिव्ह केलेली आहे. जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यात नावं नोंदवावी. म्हणजे काय होईल की स्थळ जास्तीत जास्त एके ठिकाणी मिळतील. म्हणून मी सगळ्या ठिकाणी नोंदवायला सांगतोय, कारण आपल्या ज्या कुडाळ देशकर संस्थांची नोंदणी आहे ती कुठे 500 रुपये पासून 1000 रुपयापर्यंत आहेत. आणि हे पैसे आहेत ना, हे सत्कारणी जातात. याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट नाहीये आपल्याला. वेबसाईट मेंटेनन्सची कॉस्ट आहे, पण आमची जवळजवळ 13 जणांची टीम आहे आणि अख्खी संस्थेची कार्यकारिणी आमच्या बरोबर आहे. आणि या सगळ्यामुळे आपण ते उत्तम रीतीने सर्वांपर्यंत पोहोचायचं काम करतो. तर वेबसाईटवर नोंदणी करायला जास्तीत जास्त लोकांना सांगूया. आमची वेबसाईट आहे म्हणून सांगत नाही, पण एकेच ठिकाणी आपल्याला, कारण आमचं टार्गेट आहे की साधारण 3,000 स्थळं तरी व्हावीत. टार्गेट जर झालं तर एकमेकांना कसं होणार आहे की आपल्याला स्थळ मिळणं जास्ती सोपं होऊ शकतं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे दर दुसऱ्या शनिवारी प्रत्यक्ष कुडाळ देशकर भवन डोंबिवली इथे आणि चौथा शनिवारी ऑनलाईन, दोन्हींची वेळ आहे 4 ते 6. आपण भेटतो, तर त्याचा लाभ घ्या. सगळ्यांना सांगा. परत परत ग्रुपवर आलात कधी तर चालणार आहे. हा सगळा प्रेमाचा सौदा आहे. अगदी चुकून जर माझ्याकडून जर एखादं असं वाक्य गेलं आणि कोणाला जर चुकून दुखवलं गेलं तर ते फक्त विसरून जायचंय. आपण जसे एका घरात असतो त्याप्रमाणे मी शक्यतो प्रयत्न करतो की असं होणार नाही. पण त्यामुळे काय होतं, आपलं हे काम जे आहे सुयोग्य जीवनसाथी शोधायचं आहे, हे पूर्ण करून घ्या. आणि आमच्यापैकी कोणाला कधीही कॉन्टॅक्ट करा, आम्ही सदैव या सेवेसाठी उपलब्ध आहोत. आता मी जरी तुमच्या समोर 1 दिवसात असलो तरी आणखी 2 आपली कार्यकारिणीची लोक या आजच्या ग्रुपमध्ये पण आहेत आणि एकंदर 13 आहेत.
म्हणजे 25 वयापासून 80 वयापर्यंतचे सर्व वयाचे प्रत्यक्ष कार्य करणारे सगळे टीम आहे. आणि एवढं म्हणून मी इथे थांबतोय. नमस्कार.